तर तुम्हाला पण असं वाटतं की याचं आपण काय बनवू शकतो, तर मी तुमच्यासोबत आज खूप इंटरेस्टिंग रेसिपी शेअर करणार आहे, जे मुलांच्या लंच बॉक्स वगैरेवर पण तुम्ही देऊ शकता आणि खूपच टेस्टी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात आधी आपल्याला मकईचे दाणे काढून घ्यायचे. त्यानंतर 1 वाटी रवा, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी दही आणि थोडीशी हळदी टाकून छानपैकी याला मिक्स करून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकायचं आणि 20 मिनिटासाठी याला झाकून ठेवायचं आहे, ताकी आपली सुजी छानपैकी अशी फुलून जाणार. मग मिक्सरमधनं आपल्याला मकईचे दाणे काढून घ्यायचे, एकदम छान असा पेस्ट करून मग परत मिक्स करायचे. नंतर मी स्क्रीनवर तर जे जे मसाले आणि स्पायसेस मेन्शन केले ते सगळे ह्याच्यात टाकून द्यायचे. हिरवी मिरचीचं पेस्ट टाकण्याचं मेन रिझन हे आहे की हे थोडेसे गोड राहतात, म्हणून तो आपला स्वाद चांगला बॅलन्स होऊन जातो. त्यानंतर मी फ्रूट सॉल्ट टाकला आहे. याच्यात तुम्ही सोडा पण टाकू शकता नॉर्मलवाला आपला, आणि थोडंसं पाणी टाकून याला ॲक्टिव्ह करून घेतला. एका प्लेटमध्ये मी ऑलरेडी ग्रीस करून ठेवलं होतं. मग त्याच्यातच मी बॅटर टाकून आणि लाल मिरची पावडरने गार्निश केलं आणि 20 मिनिटासाठी याला शिजू दिलं आणि मस्तपैकी आपला ढोकळा फुलून गेला होता, तुम्ही पाहू शकता. स्क्रीनवरती मेन्शन केलेले इन्ग्रेडियंट टाकून आपल्याला एक तडका प्रिपेअर करून घ्यायचा आहे याच्यासाठी, आणि तडका पण याच्यात टाकून द्यायचे. तर मी याच्यात थोडासा चाट मसाला पण टाकला होता, तर त्याच्याने अजून याचा टेस्ट छान येतो. आणि मिक्स करून घ्यायचं छानपैकी. आता मुलांच्या लंच बॉक्सवर वगैरे पण तुम्ही देऊ शकता. तर इन्स्टंट बनतो म्हणून टेन्शनची तर काही गोष्टच नाही आहे. तर ह्या पावसाच्या सीझनमध्ये एक वेळा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. नक्की सर्वांना आवडणार. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.